हाय फ्रेंड्स, प्रांजला नवलेरी बोलते तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे बिना पाकाचे 3 शेंगदाणे याचे लाडू. एकदम कमी इन्ग्रेडियंट्स आणि ते पटापट होणार आहे. मी बघा इथे घेतले आहे साधे चिवडे आहेत आपले अर्धा किलो, बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेले अर्धा किलो आणि गूळ घेतलेला आहे. गूळ मी 1 किलो घेतला, पण मी एवढा नाही वापरणार, मला लागणार तसा मी वापरणार आहे. आणि जायचं मिरची पूड. चला आता आपण हे लाडू करायला घेऊया. त्याला आपण तीळ भाजून घेऊया. तीळ मी कढईत छान घेतलेले आहे. मी मंद आचेवर भाजणार आहे. आपले तीळ हे भाजून झालेले आहे. त्याला मी काढून घेते तीळ. ते शेंगदाणे मी टाकून घेतले. आपले शेंगदाणे पण भाजून झालेले आहे. पण मी ताटलीत काढून घेते आणि याची सालं काढून घेते. आता हे सर्व शेंगदाणे भाजून ताटलीत काढून घेतले. आता याला थोडं थंड होऊ द्या. मग याची मी सालं काढून घेते. आपण बघूया पुढे या लाडूची प्रोसेस. आता हे मी शेंगदाण्याची सालं काढून घेतले. सगळी नाही, थोडी राहिली तरी चालेल, कारण हे आपल्याला मिक्सरमधूनच काढून घ्यायचं आहे. आता मी मिक्सरमध्ये शेंगदाणे, तीळ आणि हा गूळ मी किसून घेतलेला मगाशी दाखवल्याप्रमाणे. अर्धा किलो गूळ, 1 किलो गूळ घेतला होता. त्याच्यातला मी 700 ग्राम गूळ वापरणार आहे. मला जसं लागतो तसा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण मला 700 ग्राम हा एवढा गूळ हा लागणार आहे. आता आपण बघूया पुढची प्रोसेस. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 मुठी शेंगदाणे, 1 मुठी तीळ आणि त्याचप्रमाणे गूळ असं हे एकत्र करून मी वाटून घेणार आहे. तर आता मी ह्याला मिक्सरमधून वाटून घेते. आता मी हे बघा मिक्सरमधून असं मी काढून घेतलं आणि गुळाबरोबर वाटून घेतल्यावरती आपले लाडू हे सहज वळू शकतो आपण. त्याच्यामुळे गुळाचा पाक करायची काही गरज नाही. अशा प्रमाणे मी सगळं हे मिक्सरमधून काढून घेते, वाटून घेते अशाच प्रमाणे. हे बघ, अशा प्रकारे मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे. आता शेवटी आपण ह्याच्यामध्ये वेलचीची पूड टाकून घेऊया. ही आपण वेलचीची पूड घेतली ती आपण थोडी ह्याच्यात टाकून